गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्व विद्यार्थी, आदरणीय पालक सर्वांना साष्टांग नमस्कार करतो. गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून मी श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने अनेक व्हिडिओ टाकत आहे आणि टाकणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या श्रीरंग चव्हाण या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपणास इंग्लिश कशी वाचावी, इंग्लिश कशी लिहावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाऊ टू स्पीक इंग्लिश, इंग्रजी कशी बोलावी या दृष्टीने मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्या सर्व व्हिडिओंना आपण सर्वांनी आवर्जून उत्तम, एक्सलन्स, बेस्ट असा प्रतिसाद दिलेला आहे. परंतु माझं एक निरीक्षण आहे विद्यार्थी मित्र हो, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी जिल्हा परिषद, माध्यमिक, उच्च माध्यमिक, त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमाची शाळा, सेमी इंग्लिशची शाळा, CBSEची शाळा, ICSEची शाळा, इवन पोदारची शाळा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये मी जेव्हा जातो तेव्हा एक इंग्लिश ट्रेनर म्हणून, एक इंग्लिश स्पीकर म्हणून आय हॅव वन ऑब्झर्वेशन, माझं एक निरीक्षण आहे. ते निरीक्षण म्हणजे असं की विद्यार्थी हा वेगवेगळ्या माध्यमातून शिकत आहे. लक्षात घ्या, विद्यार्थी हा वेगवेगळ्या माध्यमातून शिकत आहे, पण तो बेसिक ज्ञानापासून खूप दूर आहे. असे बरेचसे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या माध्यमात शिकणारे. दे डोंट नो स्पेलिंग ऑफ सिंपल वर्ड, दे डोंट नो स्पेलिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड, दे डोंट नो स्पेलिंग ऑफ ॲडव्हान्स वर्ड और वर्ड्स आय कॅन से. मग मला सांगा, तो जर कोणत्याही माध्यमात शिकत असेल आणि त्याला स्पेलिंग येत नसेल, तर जर त्याला स्पेलिंग तयार करता येत नसेल किंवा त्याला उच्चार करता येत नसेल किंवा त्याची स्पेलिंग चुकत असेल, 100% त्याला वाचन येणार नाही इंग्रजीचं. आणि हे जर चुकत असेल तर 200% त्याला रायटिंग येणार नाही इंग्रजीची. आणि ज्या ठिकाणी रीडिंग आणि रायटिंग कोणत्याही विद्यार्थ्याला येत नसेल किंवा मला येत नसेल किंवा माझ्या मुलामुलींना येत नसेल, मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यांना येत नसेल, तर या 2 गोष्टींमुळे त्यांना या जगात, या महाराष्ट्रात कधीही इंग्रजी बोलता येणार नाही. मग इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश, जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, यू हॅव टू क्लिअर 2 कन्सेप्ट. तुम्हाला अगोदर 2 संकल्पना स्पष्ट कराव्या लागतील आणि त्या 2 संकल्पना आहेत, फर्स्ट इज अ रीडिंग अँड सेकंड इज अ रायटिंग. अँड विथ द हेल्प ऑफ रीडिंग अँड रायटिंग यू कॅन बिकम अ गुड स्पीकर. म्हणजे दीज 3 स्किल्स आर हॅव्हिंग कनेक्शन टू इच अदर, एकमेकांना जोडले गेलेले हे कौशल्य आहे. मी असे इंग्लिश मीडियममध्ये मोठमोठ्या शाळांमध्ये जिथं 50-50, 60-60, 70-70, 1-1 लाख रुपये फीस वर्षाची भरली जाते, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी वाचता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी लिहिता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना देखील स्पीकिंग करता येत नाही. मग जिल्हा परिषद असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, यांचा विषय तर वेगळाच आहे. मग का येत नाही? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, दे डोंट हॅव बेसिक नॉलेज, दे डोंट हॅव फाउंडेशनल नॉलेज. मग बेसिक नॉलेजमध्ये असं काय असलं पाहिजे? तर या बेसिक नॉलेजमध्ये A to Z जी काही 26 अक्षर आहेत, लक्षात घ्या बरं का, A to Z जी काही 26 अक्षर आहेत, त्या 26 अक्षरांच्या प्रत्येकी अक्षराच्या, प्रत्येकी अल्फाबेटचा आवाज काय आहे, साऊंड काय आहे, ध्वनी काय आहे, एकदा जर तुम्ही हे समजून घेतलं
तर या ठिकाणी जवळजवळ तुमचा 50% प्रॉब्लेम इंग्रजीचा, मग तो वाचनाचा असेल, तो रायटिंगचा असेल, तो स्पीकिंगचा असेल, हा संपतो. 50% प्रॉब्लेम. मग या 50% मध्ये नंतर आपण रायटिंग करू शकतो, आपण वेगवेगळ्या स्पेलिंग तयार करू शकतो, आपण फोनिक्स रूल्सचं पालन करू शकतो की स्पेलिंग कशा तयार होतात, शॉर्ट व्हॉवेल्स काय आहेत, त्याच्यानंतर लॉंग व्हॉवेल्स काय आहेत, त्याच्यानंतर प्रिफिक्स काय आहेत, त्याच्यानंतर सफिक्स काय आहेत, त्याच्यानंतर ब्लेंड लेटर काय आहे, येते लक्षात. त्यानंतर व्हॉवल पेयर्स काय आहे, स्वर जोडी काय आहे, त्याच्यानंतर पेअर ऑफ कॉन्सोनंट म्हणजे 2 कॉन्सोनंट जोडीने आले तर त्यांचा उच्चार काय होतो. या सगळ्या कॉन्सेप्ट जर एकदा आपल्या क्लिअर झाल्या ना, मी तुम्हाला 100 रुपयाच्या, 500 रुपयाच्या, 1000 रुपयाच्या, 2000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, माझी सही करतो. तुम्हाला इंग्रजी वाचण्यापासून, तुम्हाला इंग्रजी लिहिण्यापासून आणि तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. फक्त रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग हे 3 कौशल्य डेव्हलप करण्यासाठी, विकसित करण्यासाठी, यांचं फाउंडेशनल किंवा बेसिक नॉलेज घेण्यासाठी मी जे काही फोनिक्सच्या बाबतीत बोललो हे आपल्या सर्वांना यायला पाहिजे आणि ते तुम्ही करू शकता. मग आपल्याला इंग्रजी बोलता यायला पाहिजे, तर यासाठी आपण दररोज सकारात्मक 5 वाक्य बोलली पाहिजे. किती वाक्य बोलली पाहिजे? 5. तुम्ही जर दररोज सकारात्मक 5 वाक्य बोललात तर यू कॅन बी मास्टर इन इंग्लिश. म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी अडचण येणार नाही. तुम्हाला कंपनीमध्ये कुठं जॉब करायचे असेल तर इंटरव्ह्यू देण्यासाठी अडचण येणार नाही. तुम्ही अधिकारी वर्गाची परीक्षा देत असाल म्हणजे यू आर गिविंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, तर आफ्टर पासिंग दीज कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन यू कॅन बी अपियर फॉर इंटरव्ह्यू पर्पज, तर देअर यू विल नॉट फेस सिंगल प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देणार ना, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बिंदास्त यू कॅन स्पीक इन इंग्लिश, बिंदास्त यू कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश, बिंदास्त यू कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. आत्मविश्वासपूर्ण आपण इंग्रजी बोलू शकतात. मग ती 5 वाक्य दररोज तुम्हाला मोटिवेट करतील. ती 5 वाक्य दररोज तुम्हाला काय सांगतो मी, प्रेरणा देतील. ते बोलून बघा आणि विदिन 8 days यू विल गेट रिझल्ट. 8 दिवसामध्ये, म्हणजे सोमवारपासून, म्हणजे उद्या सोमवार आहे बघा, आता उद्या सोमवारच आहे ना, उद्या सोमवारपासून ती 5 वाक्य जर तुम्ही दररोज स्वतःशी बोलली, किती कुणाशी बोललीत, स्वतःशी बोललीत, तर तुम्हाला यू विल गेट पॉझिटिव्ह रिझल्ट, यू विल गेट कॉन्फिडंट रिझल्ट. तुम्हाला एक सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण रिझल्ट भेटेल. आणि सेम थिंग आय एम डुईंग एव्हरी डे. दररोज मी ती गोष्ट करतो आणि मला सकारात्मक एनर्जी, सकारात्मक काय म्हणू शक्ती, सकारात्मक कॉन्फिडंट, म्हणजे माझ्या आजूबाजूला ॲटोमॅटिकली एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि मला एक आत्मविश्वास मिळतो की मी ती गोष्ट करू शकतो. लक्षात घ्या. मग जर आपल्याला इंग्रजी येत नसेल तर दररोज ती 5 वाक्य बोला, स्वतःशी बोला, पण मनापासून बोला, बाय हार्ट बोला. वरवर बोलू नका, वरवर बोलू नका. म्हणजे मी म्हणतो ना, खुशी वहा नहीं जहा धन मिले, खुशी वहा नहीं जहा धन मिले, खुशी वहा है जहा एक दूसरे का मन मिले. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण मनाने केली पाहिजे. येते लक्षात. मग ती 5 वाक्य कोणती आहेत? ती 5 वाक्य आहेत स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांची वाक्य, की ज्या 5 वाक्यामुळे माझं जीवन बदलून गेलं. आज मी तुमच्या आशीर्वादाने, सर्व पालकांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन 3 लाख प्लस या 7 ते 8 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना मी गायडन्स केलेला आहे. जे विद्यार्थी निष्क्रिय होते, ज्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास न होता, जे विद्यार्थी इंग्रजीला घाबरत होते, म्हणजे त्यांना रीडिंग येत नव्हती, त्यांना रायटिंग येत नव्हती, स्पीकिंग तर मुळीच येत नव्हती, अशा सर्व विद्यार्थ्यांना गायडन्स केलं आणि त्या विद्यार्थ्यांना असं जाणून दिलं, म्हणजे त्यांना जाणू लागलं
की आम्ही वाचू शकतो, आम्ही लिहू शकतो, आम्ही बोलू शकतो. आणि हे 5 वाक्य सांगितले आणि त्याच्यासोबत त्यांना इंग्रजी पण शिकवली. मग ते 5 वाक्य मी तुमच्याशी शेअर करत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना, तुमच्यापैकी बऱ्याच आदरणीय पालकांना यदा कदाचित ती वाक्य माहीत असली पाहिजेत किंवा माहिती असतील तर वेलकम आहे, माहीत नसतील तर ऐकून घ्या. पहिलं वाक्य म्हणतात डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब की तुम्ही कोणतंही काम करण्याच्या अगोदर, म्हणजे अभ्यास करण्याच्या अगोदर, एखाद्या कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर, एखादं काम करण्यासाठी बाहेर पडण्याच्या अगोदर दीज 5 सेंटेन्सेस यू मस्ट स्पीक, ती 5 वाक्य बोला. यू विल गेट चेंज इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तर ती इंग्रजीतील 5 वाक्य मी तुम्हाला सांगत आहे. शिकून घ्या, बोला, लिहून घ्या. पहिलं वाक्य आहे बघा, सकाळी अंघोळ केल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर, देवाची पाठ पूजा केल्यानंतर ती 5 वाक्य आपल्याला बोलायची आहेत. ती 5 वाक्य कोणती लक्षात घ्या. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्तम आहे. पहिलं वाक्य काय म्हणायचं, आय एम द बेस्ट, मी सर्वोत्तम आहे. आणि त्याच्यानंतर बोला थँक्स युनिवर्स, थँक्स युनिवर्स. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. त्याच्यानंतर बोला थँक्स युनिवर्स, थँक्स युनिवर्स. तिसरं वाक्य बोला आय एम विनर, आय एम अ विनर, मी विजेता आहे. आय एम अ विनर, मी विजेता आहे. थँक्स युनिवर्स, थँक्स युनिवर्स. चौथं वाक्य बोला गॉड इज ऑलवेज विथ मी, गॉड इज ऑलवेज विथ मी, देव नेहमी माझ्यासोबत आहे. थँक्स युनिवर्स, थँक्स युनिवर्स. आणि 5व्या क्रमांकाचे वाक्य बोला टुडे इज माय डे, टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे. टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे. थँक्स युनिवर्स, थँक्स युनिवर्स. अशी 5 वाक्य जर तुम्ही दररोज बिफोर स्टार्टिंग एनी वर्क जर तुम्ही ही बोललीत तर यू विल गेट ट्रेमंडस चेंजेस. अद्भुत, अतुलनीय, तुम्ही कल्पना करू शकणार नाही असा बदल तुमच्या जीवनात आणि मनात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 100% इंग्रजी शिकण्यासाठी दीज 5 सेंटेन्सेस विल मोटिवेट यू. ही 5 वाक्य तुम्हाला प्रेरणा देतील. बोलून बघा. मी तर बोलतो, तुम्ही बोलून बघा. मी बोललीत, मला बदल जाणवला. आणि टुडे आय एम हॅपी अँड आय विल बी हॅपी फॉर एव्हर. आज मी आनंदी आहेच, पण मी कायम जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी असणार. फक्त माझा एकच उद्देश आहे, मला काही नको. पुन्हा ऐका, माझा एकच उद्देश आहे की माझ्याकडून गरीबातला गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे. ज्या पालकांना वेळ नाही आपल्या कामाच्या अभावी, त्यांनी जर दररोज माझा व्हिडिओ 5 ते 10 मिनिटं पाहिला तर दे विल गेट कॉन्फिडंट, म्हणजे त्यांना आत्मविश्वास मिळाल्याशिवाय, भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि इवन दे विल गेट पॉझिटिव्ह एनर्जी अँड दे कॅन आस्क देअर माइंड. त्यांच्या मनाला ते प्रश्न विचारू शकतात आणि सांगू शकतात आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, आय एम अ विनर, गॉड इज ऑलवेज विथ मी, टुडे इज माय डे. अशी 5 वाक्य जर बोललात 100% आपल्या जीवनात परिवर्तन होईल. आणि यू विल बी मास्टर इन इंग्लिश. यू कॅन स्पीक इंग्लिश, यू कॅन टॉक इंग्लिश, यू कॅन स्लीप इन इंग्लिश, यू कॅन वॉक इन इंग्लिश, यू कॅन ड्रिंक इन इंग्लिश. प्रत्येक गोष्ट इंग्रजीमध्ये करा आणि इंग्रजी शिका. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू मीट यू, नाईस टू डिस्कस यू. थँक्स अ लॉट.